मावशी नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय कारणासाठी आपल्या दवाखान्यात आले होते, इथे सरकारी दवाखान्यात? मला खूप अशक्तपणा होता. 4 पॉईंटच रक्त राहिलेलं होतं. पण आता 5 इंजेक्शन घेतले, गोळ्या घेतल्या, त्यामुळं मला खूप फरक वाटतोय. तुम्हाला काय काय त्रास होता त्यावेळेस? अशक्तपणासोबत काय काय त्रास होता? माझं खूप कापरं व्हायचं, उन्हात गेलं, अंधार यायच्या, डोळ्यांना दिसत नव्हतं, छातीत धडधड व्हायची, आणि चालताना दम लागायचा, तिखट खाता नव्हतं येत, तोंड येत होतं वारंवार, तोंड येत होतं नुसतं, चक्कर यायचं तुम्हाला? चक्कर यायची. बर, पण आता हे घेतल्यामुळं मला खूप फरक, निम्मानी फरक वाटतो. आता तुमच्या गोळ्या सुरू आहेत का अजून? हो. गोळ्या सुरू आहेत आणि तुम्हाला आता उरलेला इंजेक्शनचा पण कोर्स पूर्ण करायचा आहे? हो, घेईन. हो, आणि व्यवस्थित पथ्य पण पाळायचे. ज्या रक्तवाढीच्या ज्या काही आहार असतो आपला रक्तवाढीचा, तो पण घ्यायचा. त्याच्यामध्ये काय आहे, तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या जे पण काही आहार आहे त्याच्यामध्ये घट्ट डाळ असेल, बरोबर, त्याच्यानंतर पालकाची भाजी असेल, शेवगा असेल, गुळ हरभरे, गुळ शेंगदाणे, हे तुम्हाला खायचंय. आलं लक्षात? हे खाल्लं, तुमचं रक्त एकदा की 11-12च्या वर गेलं की तुमचा हा त्रास कायमचा निघून जाईल. आणि तुम्हाला कसं आहे की स्त्री म्हटली की काम करावं लागतं घरामध्ये, बरोबर, तर त्या कामामध्ये पण तुम्हाला थकवा जाणवणार नाही, बरोबर, आणि ही लक्षणं पण तुमची निघून जातील. ठीक आहे. आता मला सांगा की तुम्हाला या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किती खर्च लागला? काहीच नाही, 1 रुपया सुद्धा नाही. पण तुम्हाला फरक निम्म्याच्या वर आता फरक पडलाय. ठीक आहे. थँक्यू मावशी.